समोर येते अंबादास दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यातील वाद आता संपलेला आहे आणि त्या वादानंतर अखेर चिन्ह मिळाले। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देणार असल्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलाय। ठाकरे सेनेच्या उमेदवाराला चिन्ह मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला। हो, आता चिन्ह मिळालं आणि बाबासाहेब आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही विजय होणारच। आणि तसेच हायकोर्टाचा ऑर्डर असून सुद्धा आम्हाला रोखण्यात आलं आणि तसेच आम्ही खूप 2-3 दिवसांना खूप परेशानी त्याच्यातून मानसिक हे वातावरण हे झालेले आहे। आता चिन्ह मिळालं म्हणून सांगितलं। ज्याचं सरकार त्याची महानगरपालिकेत सत्ता येईल असा लोकांचा विश्वास आहे। शिवसेना नेते राहुल शेवाळेंनी हे वक्तव्य केले। विकासावर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळेच विरोधक उमेदवारी अर्ज भरत नाही असं वक्तव्य देखील राहुल शेवाळे यांनी केले। केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि लोकांना आता विश्वास आहे की महानगरपालिकेत पण महायुतीची सत्ता आली तरच विकास होऊ शकतो। म्हणून लोक बिनविरोध नगरसेवकांना त्या ठिकाणी निवडून देत आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो सर्वांगीण विकास होत आहे महाराष्ट्राचा आणि विशेष करून त्या महानगरपालिकेचा, याची नोंद लोकांनी घेतलेली आहे आणि लोकांना हाच विश्वास आहे ज्याचं सरकार आहे त्याच्या हाती जर महानगरपालिका दिली तरच काम होऊ शकतं, तरच निधी मिळू शकतो आणि तरच त्या शहराचा विकास होऊ शकतो। जनाची नाही तर मनाची तरी बाळगा, हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर अशा शब्दात टीका केली आहे। नार्वेकरांवर कारवाई करा, नार्वेकरांचं वर्तन गुंडांसारखं होतं अशी टीका देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। विधानसभेचे अध्यक्ष हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामांकन ज्या ठिकाणी भरत चाललं होतं त्या ठिकाणी न जाण्याची आवश्यकता काय? त्यामुळे एकंदरीत दमदाटी करणं असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन पदाचा गैरवापर करणं असेल, उमेदवारांना अर्ज भरू न देण्याच्या अनुषंगानं त्यांनी तिथे केलेली दमदाटी असेल, तिथे सदरची बाब उघडकीस साधणाऱ्या लोकांना पुन्हा तिथे दमदाटी करण्याचा जर प्रकार असेल तर हा सर्व आदर्श आचारसंहितेचा भंग आहे। निवडणूक आयोगाने आता संपूर्ण नियम जे गुंडाळून ठेवून आता त्यांनी भाजपच्या दावणीला स्वतःला बांधून ठेवलं आहे, आम्ही जो आरोप करतो तो खऱ्या असल्याचं या निमित्तानं आढळून येतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।